स्वामी म्हणाले, ही राशी आता मागे राहणार नाही. बघा, तुमची आहे का? नमस्कार. आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी वाटतं जग पुढे जातंय आणि आपण कुठेतरी थांबूनच गेलोय. सगळे आपल्याला ओलांडून गेलेत आणि आपण अजून वाट बघतोय. आपल्या वेळेची, आपल्या यशाची, आपल्या समाधानाची. पण या वाट पाहणाऱ्या माणसासाठी एक काळ असतो, जेव्हा दैव नव्याने लिहिलं जातं, जेव्हा अंधार ओसरतो आणि प्रकाश एकट्या माणसाच्या पायाशी येतो. याच क्षणासाठी काही खास राशींच्या आयुष्यात एक अमूल्य वळण येणार आहे. मागे पडलेल्या आता पुढे जाणार आणि ज्यांनी आशा सोडली होती त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडणार. 1. कन्या. अबोल प्रयत्नांना उत्तर मिळणार. कन्या राशीचा स्वभाव जसा शांत तसा कठीण परिस्थितीत टिकून राहणारा. गेल्या काळात या राशीच्या लोकांनी फार काही बोललं नाही, पण खूप सहन केलं. सतत प्रयत्न, सतत मेहनत, पण परिणाम मात्र शून्य. आता मात्र तशी वेळ संपली आहे. जिथे प्रत्येक वाट बंद होती तिथे एक गुप्त दार उघडणार आहे. आर्थिक संकट हलके होणार, मन शांत होणार आणि नातेसंबंध पुन्हा गोड होणार. या राशीच्या लोकांनी मागे राहून खूप काही सोसलं आहे. आता त्यांचं वेळेवर येणं ठरलेलं आहे. आयुष्यात अशी संधी येणार जी सर्वात मोठा वळण ठरेल. 2. धनु. धूसर स्वप्नांना आता स्पष्ट आकार. धनु राशीचे लोक मोठ्या स्वप्नांची स्वप्न पाहतात, पण काही वेळा ती स्वप्न फक्त डोळ्यातच राहतात, कारण वेळ, परिस्थिती आणि नशीब साथ देत नाही. पण आता एक वेगळी ऊर्जा त्यांच्या आयुष्यात उतरणार आहे. काहीतरी नवीन सुरू होणार आहे, जे मनात खूप आधीपासून होतं, पण जिथे धाडस नसल्यानं उडी घेता आली नव्हती. आता ती उडी घडणारच आहे आणि ती यशस्वी होणार. मनातली धडधड आता आत्मविश्वासात रूपांतरित होईल. एक नवीन दिशा, एक नवीन प्रोजेक्ट किंवा एक नवा नातेसंबंध. जेव्हा काहीतरी खरं सुरू होतं तेव्हा मनही ओळखतं, ही वेळ माझीच आहे. 3. मकर. अडथळ्यांचं पर्व संपून नव्या प्रवासाची सुरुवात. मकर राशीच्या लोकांचं आयुष्य म्हणजे जबाबदाऱ्या. घर, काम, समाज, प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करत करत स्वतःच्या गरजांना कोपऱ्यात ठेवणं, हीच त्यांची सवय बनलेली असते. पण आता त्यांना स्वतःच्या आयुष्याला हो म्हणण्याची संधी मिळणार आहे. सतत अडथळे येणाऱ्या गोष्टी आता सहज घडू लागतील. एखादा गुंत अचानक सुटेल, एखादं थांबलेलं काम पूर्ण होईल. ज्यांनी नकार दिला होता तेच लोक आता साथ देणार. जी माणसं त्यांच्या आयुष्यात फक्त कर्जासारखी होती ती निघून जाणार आणि त्यांच्या जागी येणारी माणसं आशीर्वादासारखी असणार आहेत. आयुष्यातली खोळंबलेली गाडी आता सरळ मार्गावर येणार आहे. 4. मीन. भावनांची वेदना संपून शांततेचं सौख्य. मीन राशीचे लोक दिसायला जरी हसमुख असले तरी त्यांच्या मनातली तगमग फार खोल असते. इतरांसाठी सगळं देताना स्वतःचं मन किती पोकळ झालंय हे कधी कळतं, कधी जळतं. पण जे आतून तुटलेलं असतं तेच पुन्हा अधिक दृढ होतं. हेच आता घडणार आहे. मनातील अशांतता कमी होईल. एक वळण असं येईल जिथे आयुष्य थांबेल आणि स्वतःला पुन्हा ओळखण्याची संधी मिळेल. नात्यात नवा अर्थ, कामात नवा उत्साह आणि शरीरात नवी ऊर्जा. आता मीन राशीच्या लोकांना मागे वळून बघायची गरज नाही, कारण पुढचा रस्ता त्यांच्यासाठीच खुला होतोय आणि त्यावर चालताना त्यांना एक साथ मिळणार आहे, शांत पण शक्तिशाली. 5. कर्क. घरात नांदणाऱ्या वेदनेला आता उत्तर. कर्क राशी प्रेम, काळजी आणि नात्यांनी बांधलेली. पण ज्या घरासाठी सर्व काही केलं तिथेच नकार, राग आणि गोंधळ मिळाल्यावर मन उद्ध्वस्त झालं होतं. पण हे दुखणं आता संपणार आहे. घरात शांतता परत येईल. वडीलधाऱ्यांचा प्रेम, लहानग्यांचं हसू आणि जोडीदाराचं समजून घेणं, हे सगळं आता अनुभवायला मिळणार आहे. घर म्हणजे भिंती नसतात, माणसं असतात आणि ही माणसं पुन्हा एकमेकांसाठी उबदार होणार आहेत. काही कुटुंबांमध्ये वर्षानुवर्ष न बोललेली नाती पुन्हा जुळणार आहेत. घराचं वलय आता एका मंदिरात रूपांतरित होणार आहे. तुमची राशी यामध्ये नाहीये तर मग ऐका. ज्या 5 राशींची नावे वर दिली आहेत त्यांचं भाग्य आता उजळणार हे निश्चित. पण याचा अर्थ असा नाही की इतर राशी मागेच राहतील. भाग्य कधी स्थिर नसतं, ते बदलतं आणि कोणतंही नशीब एखाद्या क्षणी पूर्णतः पालटू शकतं. तुमचं मन जर निर्मळ आहे, श्रद्धा जर खोल आहे आणि तुमच्या नजरेत जर विश्वास आहे तर राशी काहीही असो, वेळ येणारच. आज नसेल, उद्या असेल, पण तो दिवस नक्की येईल जेव्हा आयुष्य पूर्ण बदलून जाईल. एक प्रार्थना मनातून. तुझं नाव घेताना ओठ थरथरतात आणि मन गहिवरून जातं. जीवनात जे हरवलंय त्याची आठवण येते,
पण तुझी छाया पुन्हा उभं करते. हात जोडतो, डोळे मिटतो. मन फक्त एवढंच म्हणतं, जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.